नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर ह्या ठिकाणी आपण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ आपल्याला एक पाण्याने धुवून घ्यायचे आणि दुसऱ्या वेळेस आपण पाणी टाकून आता कुकरला आपण शिट्ट्या करून घेणार आहोत. चला तर नेहमीप्रमाणे आपण शिट्ट्या करायला ठेवलेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी आपण साबुदाणा घेतला. साबुदाणा जो आहे तो पाव किलो आहे. रात्रभरासाठी आपण हा भिजत ठेवलेला होता आणि चांगला भिजलेला सुद्धा आहे. चला तर बटाटे सुद्धा उकडलेले आहेत. तर त्यावरचे आपल्याला साल काढून घ्यायचे. सुरुवातीला आपल्याला सर्व बटाटे जे आहेत ते एका ताटमध्ये काढून घ्यायचे. आता थोडंसं थंड झाल्यानंतर काय करायचं, पूर्ण वरची साल जी आहे ते आपल्याला काढून घ्यायचे. तर साल काढून झाले की असं लहान खिसणी घ्यायचं किंवा तुम्ही चाळणीनं खिसलं तरीसुद्धा चालते. तशाने खिसा, पण फक्त गाठी राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची. तर ह्या ठिकाणी पूर्ण बटाटा अशाच पद्धतीनं आता ह्या ठिकाणी मी किसून घेणार आहे. जर माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर जणांनी सांगितलेलं आहे की कुठून कुठून तुम्ही हा व्हिडिओ पाहतात. चला तर बटाटे पूर्ण आपण ह्या ठिकाणी आता खिसून घेतलेले आहेत. अगदी सॉफ्ट आहेत, बिलकुल यामध्ये गाठी एकही राहिलेल्या नाही आहेत. आता ह्या ठिकाणी भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला साबुदाणा जो आहे तो काढून घेणार. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान भिजलेला आणि टम्म फुगलेला सुद्धा आहे. आता ह्यामध्ये काय करायचं, अगदी मोकळा सक्क साबुदाणा आहे. आता ह्यामध्ये थोडंसं उकळतं पाणी आपल्याला घ्यायचं आणि फक्त भिजेपर्यंत आपण ह्यामध्ये उकळतं पाणी टाकलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचे. आता उकळतं पाणी टाकण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण उपवासाच्या ह्या ठिकाणी आपण चकली बनवत आहोत. जेव्हा चकली बनवतो तेव्हा जर गरम पाणी नाही टाकलं तर चकली जेव्हा बनवतो त्यावेळेस तुटण्याची शक्यता असते. कधी कधी तुटत नाही, पण तुटण्याची शक्यता असते. गरम पाणी जर टाकलं तर बिलकुल चकली तुटतच नाही. आणि जो साबुदाणा आहे जेव्हा तळतो आपण तेव्हा तो अगदी छान टम्म फुगतो आणि कुरकुरीत बनून तयार होतात. त्यामुळे नक्की तुम्ही सुद्धा गरम पाणी टाका. आता जो बटाटा आपण मॅश करून घेतलेला आहे ते आपल्याला सुरुवातीला साबुदाणा टाकून द्यायचे. तर ह्या ठिकाणी मी काय करणार आहे, लाल तिखट घेतलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा इतकं मी लाल तिखट टाकणार आहे, कारण खमंग चकली बनवायचे. किंवा तुम्ही ह्या ठिकाणी हिरवी मिरची टाकलं तरीसुद्धा चालते. 1 चमचा जिरे टाकायचे आणि 1 चमचा आपण ह्या ठिकाणी आता टाकणार आहोत मीठ टाकायचे. जिरे आणि मीठ लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ह्या ठिकाणी करू शकता. तर लाल तिखट मीठ आपलं सगळं टाकून झालेलं आहे. आता टाकल्यानंतर आपल्याला हाताने हळूहळू करून एकत्र करून घ्यायचं आहे, जे की साबुदाणा आणि बटाटा पूर्ण मिक्स होईल इतकं आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत. हिरवी मिरची टाकून चकली कसं बनायचं याच्या अगोदर आपला व्हिडिओसुद्धा अपलोड झालेला आहे आणि भरपूर आपल्या वाळवणाच्या रेसिपीला प्रतिसाद भेटलेला आहे. असाच पुढंसुद्धा असू द्या. तर ह्या ठिकाणी पूर्ण बॅटर जे आहे ते छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता काय करायचं, ह्या ठिकाणी आपण चोऱ्या घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे बॅटर असं टाकून द्यायचं आहे किंवा हाताने लांबट गोळा करून टाकला तरीसुद्धा चालते. अगदी छान पीठ तयार झालेलं असल्यामुळं मी चमच्यानंच टाकणार आहे. जेव्हा पीठ चांगलं तयार होत नाही, एकत्र मिक्स होत नाही, तेव्हा तुम्ही नक्की ह्या ठिकाणी हाताने गोळा करूनच टाका, त्यावेळेस चकली तुटणार नाही. तर ह्या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने आता मी हे पूर्ण चकल्या ज्या आहेत त्या घरातच बनवत आहे आणि नंतर उचलून मी ह्या उन्हाला ठेवणार आहे. एखादा मोठा प्लाऊड आहे माझ्याकडे, त्यावरती आता मी पॉलिथिन टाकलेली आहे. चला तर अशा पद्धतीनं आता फटाफट आपल्याला सर्व चकल्या ज्या आहेत त्या बनवून घ्यायचे. आता अशा पद्धतीनं सर्व चकल्या ज्या आहेत त्या आपल्या बनवून झालेल्या आहेत. अगदी छान एकही चकली आपली बनवते वेळेस बिलकुल तुटलेली नाही. अगदी सर्व छान चकल्या बनवून तयार झाल्या आहेत. तर असंच आपल्याला हे उचलून उन्हाला ठेवायचे. 1 दिवसाकरता आपण आता हे कडकडीत उन्हाला वाळवायला ठेवणार आहोत. चला तर 1 दिवस ऊन दिल्यानंतर पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या ह्या चकल्या ज्या आहेत त्या वाळल्यात. अगदी सुरेख रंग आलेला आहे, लाल तिखट टाकलेलं आहे, अगदी छान खमंग कुरकुरीत आपल्या ह्या चकल्या बनवून तयार झाल्यात. चला तर चकल्या तर तुम्ही वाळलेल्या पाहिल्यात. 1-2 चकल्या आपल्या ह्या ठिकाणी तळूनसुद्धा पाहायचे. अगदी छान पाहताच लक्षात आलेलं असेल, अगदी साबुदाणा अख्खा दिसत आहे आणि तळल्यानंतर अगदी छान फुलणार सुद्धा आहे. चला सुरुवातीला आपण तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान आपण गरम करून घेऊ. आता तुम्हाला आणखीन कुठले वाळवणाचे पदार्थ पाहिजे असतील तर नक्की एक कमेंट करून सांगा. अगदी मस्त साबुदाणा फुललेला आहे आणि छान आपल्या चकल्या ज्या आहेत त्या अगदी छान खुसखुशीत झालेल्या आहेत. हातसुद्धा लावू देणार नाही, इतक्या छान चकल्या बनून तयार आहेत. हातात घेता चकली तुटणार आहे, कारण इतकी ठिसूळ चकली बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही चकलीची पद्धत कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगा. तुम्हाला मी चकली तळूनसुद्धा दाखवणार आहे की किती खुसखुशीत चकल्या झालेल्या आहेत. किंवा तुम्ही चकल्या कशा बनवता ते सुद्धा नक्की एक कमेंट करून सांगा. खाण्यासाठी खमंग कुरकुरीत खुसखुशीत अख्खा साबुदाणा दिसत आहे. तर तुम्हाला हे चकल्या कशा वाटल्या नक्की एक कमेंट कर. चला तर दुसऱ्या रेसिपीकडे वळूया आता.
ठिकाणी आपण पाव वाटी इतकी बगर घेतली आणि ती मिक्सरला सुद्धा काढून घेतली, किंवा तुम्ही गिरणीवरून काढून आणलं तरी सुद्धा चालते, पण थोडी असल्यामुळे ह्या ठिकाणी मिक्सरलाच काढलेली आहे. अगदी छान बारीक आपण खूप वेळ फिरवून ही बारीक काढून घेतली किंवा चाळणीनं चाळून घेतली तरी सुद्धा चालते. 1 वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आपल्याला डायरेक्ट काढायचा नाही. साबुदाणा आपल्याला सुरुवातीला काय करायचे, गॅसवरती पॅन ठेवायचा आणि हलका गरम करून घ्यायचा. फुगला जातो आणि पांढरा शुभ्र होतो तेव्हा समजायचं की साबुदाणा चांगला भाजलेला आहे. ह्या ठिकाणी साबुदाणा तुम्ही पाहू शकता मीडियम गॅसवर आपण भाजून घेतलेला आहे आणि छान फुगल्यासारखं झालेलं आहे. गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर आपण काय मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला छान एक वाटण तयार करायचं आणि दरदरीत वाटायचं नाही. जितकं जमल तितकं आपण ह्याला बारीक वाटून घेणार आहोत. पण साबुदाणा इतका बारीक होत नाही. गिरणीवरती जर काढून आणला तर खूप छान पावडर होते, पण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं रवा राहतं, त्यामुळे चाळून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी आपण चाळून घेतलेलं नाही, तसंच घेतलेलं आहे, कारण खूप वेळ फिरून हे सुद्धा आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. ज्या वाटीनं आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीनं आपण ह्या ठिकाणी 3 वाट्या इतकं पाणी घेतलेलं आहे. आता पाणी टाकून झालं की आपण ह्या ठिकाणी पाव चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे. तुम्ही ह्या ठिकाणी जिरे टाकलं तरी सुद्धा चालतात, कोथिंबीर हिरवी मिरची काही टाकलं तरी सुद्धा चालते, पण ह्या ठिकाणी आपल्याला प्लेन बनवायचं त्यामुळे फक्त आपण ह्या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे. आणि थोडंसं आपण ह्या ठिकाणी जिरेची पावडर टाकणार. जिरे टाकलेले नाही, अख्खे जिरे आपण टाकणार नाही. थोडी जिरे पावडर टाकलेली आहे, टेस्ट येण्यासाठी थोडीशी जिरे पावडर टाका, नाही टाकलं तरी सुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी छान उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर काय करते, साबुदाणा आणि आपण जो बगरची पीठ केली ती आपल्या दोन्ही एकत्र मिक्स करून फक्त मिक्स करून घ्यायचे. तर आपण गॅसवरून पातेलं खाली घेतलेलं आहे. घुट्या न राहता आपण ह्या ठिकाणी मिक्स करून घेतलेलं आहे. आता चला तर पुढं अगदी छान भन्नाट पदार्थ आहे. नेहमी जर आपण वेगवेगळे पापड बनवतो, पण हे पापड तुम्ही एकदा जर बनवलं तर नेहमी बनवा. इतके छान खाण्यासाठी आणि करण्यासाठी सुद्धा अतिशय सोपी पद्धत आहे. आता गॅसवरती आपण कढई ठेवली आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर मध्ये एक स्टँड ठेवायचं आपल्याला. तर ह्या ठिकाणी स्टँडवरती एक चाळणी ठेवून आपण एक काय करणार, ते 2 ते 3 मिनिटासाठी आपण जे मिश्रण आता तयार केलेलं आहे ते आपण ह्यावरती टाकून देणार आहोत. नाही टाकलं तरी सुद्धा चालते, पण सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे, कारण बगर आहे थोडी मिक्स करून घेतलेली आहे. चांगली वापरल्यामुळे पापड जे आहे ते चांगले फुगले जातात आणि परफेक्ट पापड बनून तयार होतात. तर ह्या ठिकाणी 4 मोठे आपण असे बटाटे घेतलेले आहेत, ते आपल्याला आता खिसून घ्यायचे. तुम्ही खिसणीनं खिसा किंवा मॅशरनं केलं तरी सुद्धा चालते. गुठळ्या राहणार आणि त्याची काळजी घेऊन आपण ह्या ठिकाणी खिसणीनेच पूर्ण बटाटे जे आहेत ते चांगले खिसून घेणार आहोत. चला तर हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा, किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर बोलता बोलता पूर्ण आपले बटाटे जे आहेत ते सर्व आता खिसून झालेले आहेत. चला बटाटा आता खिसून झालेला आहे. आता आपलं स्टीम झालेलं बॅटर कसं झालं पाहायचं आहे. ह्या ठिकाणी छान वापरलेला गॅससुद्धा बंद केलेला आहे. आता एक परात घ्यायचा. परातीमध्ये सुरुवातीला आपण हे पीठ टाकून देणार आहोत. थोडंसं आपल्याला मॅशरनं ह्याला चांगलं सॉफ्ट करून घ्यायचं आहे, किंवा थंड झाल्यानंतर हातानं केलं तरी सुद्धा चालते, पण जास्त थंड होऊ द्यायचं नाही, कारण आपल्याला बॅटर लगेच मिक्स करून तयार करायचं आहे. पीठ चांगलं वापरलेलं असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही. फक्त 2 ते 3 मिनिटामध्ये आपण हे छान मॅश करून घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी हे पीठ जे आपण मॅश करून घेतले त्यामध्ये आपल्याला जो बटाटा आपण खिसून घेतलेला आहे तो आता सर्व टाकून द्यायचा आहे. इतक्या सोप्या पद्धतीनं सहज कोणालाही बनवता येणारे हे पापड आहेत. अगदी घरात बसून उन्हात न जाता, आपल्याला न परेशान होता आपण हे पापड घरातल्या घरात सावलीला बसून बनवू शकतो. पाहू शकता ह्या ठिकाणी एकदम छान वास सुद्धा येत आहे. बटाट्याचा असल्यामुळं तर अगदी छान खाण्यासाठी सुद्धा चविष्ट लागतात. बटाटा आणि साबुदाणा आणि बगर अगदी छान उपवासाला खाण्यासाठी खमंग हे पापड बनवून तयार होणार आहेत. तुम्ही थोडीशी मिरची टाकलं तरी सुद्धा चालते. चला तर ह्या ठिकाणी पीठ आपलं पूर्ण तयार झालेलं आहे. तर एका भांड्यामध्ये आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोल बनवून घ्यायचे. पूर्ण आपण एकत्र करून घेणार सुरुवातीला, आणि करून घेतल्यानंतर आपण तुम्हाला ज्या आकाराचे मोठे लहान किंवा कुठल्याही आकाराचे तुम्हाला पापड बनवायचे त्या आकाराचे तुम्ही ह्या ठिकाणी गोळे तोडायचे. तर ह्या ठिकाणी नॉर्मल आपण जसे की नेहमी पापड बनवतो त्या साईजमधले ह्या ठिकाणी मी गोळे बनवून घेणार आहे. एकदम आपण सर्व गोळे बनवून ठेवायचं. एखादा डबा घ्यायचा किंवा पातेल्यात घे, कशातही झाकून ठेवायचं आणि एक एक पापड आपल्याला बनवायचे. त्यामुळे सोपं जातं आणि हातसुद्धा भरणार नाहीत. सुरुवातीला आपण आता एक एक गोळा आपण ह्या ठिकाणी बनवून घेतलेला आहे आणि सर्व गोळे जे आहेत ते आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं बनवायचं. थोडंसं प्रेस करून वळायचं, म्हणजे चांगलं पापडाचा गोळा जो आहे तो चांगला वळला जाईल आणि बिलकुल पापड जे आहे ते चिरणार नाहीत. तर अशा पद्धतीनं सॉफ्ट गोळे आपण सर्व जे आहेत त्यात एकाच आकारामध्ये बनवून घेणार आहोत. वाळवण्याचे भरपूर असे पदार्थ आपल्या चॅनलवरती अपलोड झाले, ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. चला तर ह्या ठिकाणी सर्व गोळे तर आता बनवून झाले. पापड कसं बनायचं ते आता पाहूया आपण.
आता ह्या ठिकाणी 2 पॉलिथिन आपण घेतलेले आहेत. त्या पॉलिथिनला आपल्याला थोडंसं एक थेंब तेल लावून घ्यायचं. जास्त तेलाचा वापर करायचा नाही, कारण वर्षभराचे जे पापड आपण बनवतो त्याला तेलाचा वापर जर केला तर धमक वास येऊ शकतो. त्यामुळे बिलकुल तेलाचा वापर करायचा नाही. तर अशा पद्धतीने एक खालून आणि एक वरतून पॉलिथिन ठेवून आपण हे प्रेस करून घेतलेलं आहे, किंवा प्लेटनं करा, कशानेही केलं तर चालते. बिलकुल पापड जे आहे ते बिघडत नाहीत, मोडत नाहीत किंवा तुटत नाहीत. अगदी छान परफेक्ट पापड बनून तयार आहे. तुम्ही पापड तर कसं बनवायचं ते पाहिलेलंच आहे, किंवा पुरी मशीन असेल त्यामध्ये गोळे ठेवून सुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकता. तर फटाफट सर्व पापड जे आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी आपले सर्व पापड जे आहेत ते बनवून झालेले आहेत, आणि आपण हे घरातच ठेवलेले आहेत. थोडंसं वाळल्यानंतर मी हे उन्हाला ठेवून घेणार आहे. तर 1 तासापूर्वी आपण ठेवलेलं होतं, आणि 1 तासानंतर आपण उन्हाला 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला वाळवून घेतलेले. पाहू शकता या ठिकाणी छान पापड वाळलेले आहेत. आता हे पापड जे आहेत ते वाळले आपल्याला तळून पाहायचे की आपलं पापड जे आहे ते कितीवर फुलू शकतं. चला, तर गॅसवरती आता आपण कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल छान गरम झालं की पापड तळून पाहायचे. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि मस्त आपले साबुदाणा बटाटा आणि भगर पापड तयार झालेले आहेत. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. एक नाही तर तुम्हाला मी 2 ते 3 पापड ह्या ठिकाणी तळून दाखवणार आहे. तर अगदी सोप्या पद्धतीनं न शिजवता, न घाटता, न हटता आपण ह्या ठिकाणी कमी मेहनतीमध्ये हे पापड बनवलेले आहेत, आणि वर्षभर आपण हे पापड स्टोअर करून ठेवू शकतो. चला, तर पापड तर आपले तळून झालेले आहेत. तुम्हाला पापड मी तोडूनसुद्धा दाखवेन किती आपले पापड जे आहेत ते खुसखुशीत झालेले आहेत. तर तुम्हाला थोडा पापडसुद्धा तोडून दाखवेन की अगदी छान ठिसूळ तोंडात ठेवताच विरघळणारा पापड आहे. ती मस्त कुरकुरीत झालेला आहे, ठिसूळ झालेला आहे. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमचे उपवास स्पेशल तुम्ही तर आता पापड पाहिलेले आहेत. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. नमस्कार. चला, तर मी कल्पना, माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता फेब्रुवारीची सुरुवात झाली की आपण विचार करत असतो की वाळवणीचे पदार्थ आपल्याला कुठले बनवायचे आणि ते कसं बनवायचे. आणि सर्वांनाच आवड असते की आपण खूप सोप्या पद्धतीनं आणि झटपट आणि अगदी परफेक्ट पदार्थ कसे बनवायचे ते पाहण्याची. आता इथं पापड तर तुम्ही पाहिलेला आहे, एकदम कढईभर मोठं झालेलं आहे, आणि कढईतून बाहेर सुद्धा येत आहे, इतकं पापड मोठं आहे. आणि हे पापड कसं बनवायचं ते पाहायचं आहे आता. चला, तर सुरुवात करूया. आता ह्या ठिकाणी काय केलं आहे, तांदूळ जे आहे ते धुवून थोडंसं आपण हडकायला ठेवतो, म्हणजे की सुकण्यासाठी. आणि सुकल्यानंतर आपण हे गिरणीवरनं पीठ काढून आणलेलं आहे. त्यामधलं ह्या ठिकाणी मी 1च वाटी ह्या ठिकाणी पीठ घेणार आहे. जर तुमच्याकडे खूप मोठी वाळवणाची जागा असेल तर तुम्ही 1 किलोचे ह्याच मेजरमेंटनं घेतलं तरीसुद्धा चालते. आता 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे इतके भरपूर असे तीळ घेतलेले आहेत. अर्धा चमचा आपण पापडखार घेतलेला आहे, आणि अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी आपण जिरे घेतलेले आहेत. ज्या वाटीनं आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपल्याला 2 पटीनं आपल्याला ह्या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे. आता आपण जिरे, मीठ, पापडखार आणि तीळ आपण एकदमच ह्या टाकल्या. बिलकुल आपण तेलाचा वापर केलेला नाही. जर तेलाचा वापर केला तर पापड वास होण्याची शक्यता असते. त्यामुळे वर्षभराच्या साठवणीचे जे पदार्थ बनवतो त्या पदार्थांना तेलाचा वापर जास्त करायचाच नाही. आता ह्या ठिकाणी जिन्नस टाकून झाल्यानंतर उकळी येऊ द्यायचं. उकळी आल्यानंतर आपण ह्या ठिकाणी गॅस बंद करणार आहोत, आणि जे पीठ आपण घेतलेलं आहे ते पीठ आपल्याला ह्या उकळीमध्ये आपल्याला टाकून घाटून घ्यायचं आहे, जे की मिक्स करून घ्यायचं आहे. आता गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीनं आपण आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता भरपूर असे आपले वाळवणीचे पदार्थ चालू झालेले आहेत. तुम्ही चॅनलवरती येऊन जर पाहिला तर तुम्हाला वाळवणीचे पदार्थ करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. तर ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते चांगलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता गॅस बंद तर आपण अगोदरच केलेला, फक्त पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, छोटे छोटे आपल्याला ह्याचे गोळे बनवून घ्यायचे. चला, तर एका जागी आपण पूर्ण पीठ जे आहे ते साईडला करून घेतलेलं आहे कढईपासून. जसे की बालुशाहीचा आकार असतो त्या पद्धतीनं आपल्याला छोटे छोटे चटके बसणार नाहीत. ह्या पद्धतीनं आपण थोडं थोडं पीठ घेऊन आपण ह्याच्यात पूर्ण गोळे जे आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे. खूप जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवलं असेल तर मोठे केलं तरीसुद्धा चालतात, कारण थोडंच पीठ आहे त्यामुळे मी लहान आकारात ह्या ठिकाणी बनवलेलं आहे. 1 किलोच्या मेजरमेंटनं सुद्धा तुम्ही हेच प्रमाण घेतलं तर बिलकुल तुमचे पापड बिघडणार नाहीत. परफेक्ट पापड बनवून तयार होतात. आता ह्या ठिकाणी सर्व गोळे जे आहेत ते आता बनवून झालेले आहेत. चला, तर पुढची आपल्याला तयारी करून घ्यायची.
आता ह्या ठिकाणी गॅसवरती एक मोठी कढई ठेवणार आहे. त्यामध्ये आपल्याला साधारणतः 1 गिलास ते दीड गिलास आपण ह्या ठिकाणी आता पाणी टाकून घेतलेलं आहे किंवा पातेलं ठेवलं तरीसुद्धा चालते. एक स्टँड ठेवायचं आहे आणि त्यावरती आता आपण एक चाळणी ठेवलेली आहे. त्या चाळणीवरती जे गोळे बनवून घेतलेले आहेत ते आपल्याला ठेवून घ्यायचे. चाळणी थोडं हलेल म्हणून ह्या ठिकाणी प्लेट ठेवून घेतलेली आहे. तर सर्व गोळे जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचे. तांदळाचे पापड बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. सहज कोणालाही बनवता येणारे हे पापड आहेत. ह्या ठिकाणी आता सर्व गोळे जे आहेत ते आपण ठेवून घेतलेले आहेत आणि एक 10 मिनिटाकरता आपण हे गॅस मीडियम वाफवून घेतलेले आहेत. अगदी छान मऊसर ही गोळे तयार झालेले आहेत, छान वाफरलेले आहेत. ह्या ठिकाणी एक काळजी घ्यायची की गडबड करायची नाही. चांगले वाफरले तर पापड चिरत नाहीत. जर खूप गडबड केलं तर पापड चिरण्याची शक्यता असते. त्यामुळे ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्या ठिकाणी एखादी अशी स्वच्छ धुवून घेतलेली पॉलिथिन घ्यायचं आहे, त्यामध्ये हे गोळे टाकून दिलेले आहेत. आता काय करायचं व्यवस्थित आपल्याला ह्या ठिकाणी मळून घ्यायचं आहे. त्याला चटके बसणार नाहीत अशा पद्धतीनं आता आपण हे व्यवस्थित मळून घेणार म्हणजे एकत्र करून घ्यायचं आहे. त्याला तर अशा पद्धतीनं प्रेस करत आपण पीठ पूर्ण मळून घेतलेलं आहे. अगदी छान मऊसर पीठ तयार झालेलं आहे. तर ह्या ठिकाणी आता पेढ्या एवढ्या आपण आकाराचे गोळे बनवून घेणार. तुम्हाला जितक्या मोठ्या पापडची साईज पाहिजे त्या साईजचे गोळे बनवायचे आपल्याला. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने एकाच आकारामध्ये सर्व गोळे जे आहेत ते बनवून घेणार आहे. चला आता सर्व गोळे जे आहेत ते बनवून झालेले आहेत आणि साईडला ठेवलेले आहेत ते आता. आता एखादे असे 2 पॉलिथिन घ्यायचे कट करून आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. फक्त तेलाचा सुरुवातीला एक बोट पुसायचं, नंतर आपल्याला तेल बिलकुल लावायचं नाही. एक खालून आणि एक वरून ठेवून आपण प्लेटने असं प्रेस करायचं. जर जाड पापड ठेवायचे असेल तर तुम्ही इतकंच केलं प्रोसेस तरीसुद्धा चालते. पण खूप पातळ आणि हलके खुसखुशीत पापड होण्यासाठी थोडंसं आपल्याला लाटणाने लाटून घ्यायचे. जे की अगदी पातळ पापड आपले तयार होतात. बिलकुल जितके पातळ केलात तरीसुद्धा हे पापड मोडत नाहीत. कारण पीठ चांगलं तयार झालं की पापड बिलकुल मोडत नाही. आणि एक महत्त्वाचं म्हणजे हे पापड आपण घरातच वाळवायला ठेवलेले आहेत. बिलकुल उन्हाला ठेवायची सुद्धा गरज नाही. 2 दिवस आपण फॅनला ठेवतो अगदी छान कडकडीत हे पापड वाळून जातात. आता मी पापड जे आहेत ते घरातच वाळायला ठेवलेले आहेत. आता हे तर सध्या तर मी किचन ओट्यावरच ठेवलेले आहेत. नंतर मी फॅनला ठेवणार आहे. चला तर पूर्ण पापड आता फटाफट आपण अशा पद्धतीने आता बनवून घेणार आहे. चला तर 1 वाटीचे पापड बनवण्यासाठी मला फक्त 15 मिनिट लागलेले आहेत. हे पापड बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही किंवा कुणाची मदतसुद्धा लागत नाही. खूप पटापट हे पापड बनवून तयार होतात. तीळ आणि जिऱ्याची टेस्ट तर अगदी छान अप्रतिम आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा. तीळ भरपूर टाका आणि जिरे टाकलं तरीसुद्धा रंग थोडा बदलेल, पण खाण्यासाठी अतिशय टेस्टी आणि हे पापड खमंग लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आता पूर्ण पापड बनवून झालेले आहेत ह्या ठिकाणी. किंवा तुमच्याकडं खूप जास्त उन्हाची सोय असेल तर तुम्ही उन्हाला टाकलं तरीसुद्धा चालते. ते 1 घंट्यात पापड हे वाळून जातील. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पापड बनवून झालेले आहेत आणि 1 दिवसाकरता मी हे फॅनला ठेवलेलं होतं आणि थोडंसं उन्हाला 1 तासाभरासाठी आपण उन्हालासुद्धा ठेवून घेतलेलं आहे. जर वाळवणीचे वर्षभराचे पापड उन्हाला ठेवावेच लागतात, नाहीतर पापड जे आहेत ते नंतर जाळ्या लागण्याची शक्यता असते. ह्या ठिकाणी पापड छान खणखणीत वाळलेले आहेत. आता आपल्याला हे पापड तळून पाहायचे आहे आता. अगदी दुप्पट नाही तर तिप्पट नाही तर अगदी चौपट फुलणारे हे पापड आहेत. तुम्ही भरपूर असे तीळ आणि जिरेसुद्धा दिसत आहेत. अगदी छान सुरेख पापड आपले तयार झालेले आहेत. आता पापड आपण तळून पाहणार आहोत. टाकताच कढईतून अगदी छान बाहेर येणारे पापड आहेत. भरपूर मोठी साईज होत आहे आणि हलके पापड तयार होतात खुसखुशीत. एक वेळेस तुम्ही ही पद्धत जर ट्राय केली तर नेहमी तुम्ही याच पद्धतीनं पापड बनवाल 100% गॅरंटी आहे. आता ह्या ठिकाणी फटकन आपण हे पूर्ण पापड जे आहे ते तळून घेणार आहोत. जर तुम्हाला आणखीन कुठले वाळवणीचे पदार्थ पाहायचे असेल नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात ते सुद्धा एक कमेंट करून सांगा. आणि गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये भरपूर आपण अपलोड केलेले आहेत आणि वाळवणाच्या पदार्थाला भरपूर प्रतिसाद भेटलेला आहे. त्यामुळे हे सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की आवर्जून पहा आणि पुढचे सुद्धा पाहून घ्या. चला तर ह्या ठिकाणी एक पापड तुम्हाला मी तोडून दाखवेन की किती खुसखुशीत हे पापड झालेले आहेत ते. आता हे पापड पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा विश्वास बसला नसेल की इतके पापड छान आणि घरातल्या घरात आपण बसून हे पापड बनवू शकतो. इतके चविष्ट आणि एक तर खूप सोपी पद्धत आहे. सहज कोणालाही बनवता येणारी ही पद्धत आहे. नक्की ट्राय करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमचे पापड कसे झाले आहेत. जर माझ्या चॅनल नसेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता पापड तर तुम्ही पूर्ण पाहिलेले आहेत. किती छान पापड झालेले आहेत आणि एक पापड आता ह्यामधलं मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे. किती खुसखुशीत झालेलं आहे ते. चला तर तुम्हाला पापडावरील साईजसुद्धा लक्षात आलेली असेल. आपलं कच्चं पापड इतक्या लहान साईजचं आहे तर तळल्यानंतर इतकं पापड हे झालेलं आहे. अगदी खुसखुशीत आणि हलके पापड बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
ठिकाणी आपण घेतलेली आहे पालक आणि वर्षभरासाठी आपल्याला पालकची टेस्ट जर खायची असेल आणि मस्त जेव्हा पाहिजे जेव्हा घरात पालक नसते तेव्हा सुद्धा आपण हा पदार्थ खाऊ शकतो. चला तर ह्या ठिकाणी आपल्या सुरुवातीला काय करायचं आहे, पालक जे आहे ते आपल्या सुरुवातीला कट करून घ्यायचं आहे. आता कट करून झालं की आपण ह्या ठिकाणी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जी कट करून घेतलेली पालक आहे ती आपल्याला टाकून द्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला 1 कप इतकं पाणी टाकायचं आहे. त्याच कपाने आपण आणखीन 1 कप पाणी टाकलेलं आहे. एकूण आपण ह्या ठिकाणी 2 कप इतकं पाणी टाकलेलं आहे. आता पाणी टाकून आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि आपल्याला मेजरमेंटने आपल्याला ते टाकायचं आहे. ह्या ठिकाणी ग्लासनं आपण 1 ग्लास इतका आपण हा पालकचा रस टाकलेला आहे. आता परफेक्ट मेजरमेंट आहे, बिलकुल बिघडणार नाही. पहिल्याच प्रयत्नात तुमचासुद्धा पदार्थ परफेक्ट बनेल, 100% गॅरंटी आहे. आता ह्या ठिकाणी 1 ग्लास आपण पालकचा रस टाकलेला आणि 1 ग्लास आपण पाणी टाकलेलं आहे. आता ह्या ठिकाणी पाव चमचा मीठ टाकायचे, पाव चमचा आपण पापडखार टाकलेला आणि भरपूर अशा लहान वाटीनं आपण तीळ टाकलेले आहेत. आता मिक्स करून घ्यायचे आणि चांगली आपल्याला ह्याला खळखळ उकळी येऊ द्यायचे. अगदी छान हिरवागार रंगात आपला हा पदार्थ बनून तयार होणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण ज्या ग्लासनं आपण ह्या ठिकाणी रस घेतलेला होता पालकचा त्याच ग्लासनं आपण ह्या ठिकाणी पीठ घेतलं आहे. पीठ जे आहे ते आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ कसं तयार करायचं ह्याचा व्हिडिओ मी अगोदरसुद्धा अपलोड केलेला आहे, तुम्ही पापडाचा व्हिडिओ पाहू शकता. तर ह्या ठिकाणी पीठ टाकल्यानंतर आपल्याला ते फक्त घाटून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे. गॅस ह्या ठिकाणी आता आपल्याला चालू ठेवायचा नाही. फक्त मिक्स आपल्याला पूर्ण व्यवस्थित पीठ आणि पाणी एकत्र मिक्स व्हायला पाहिजे इतकं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडंसं थंड झाल्यानंतर थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता हे आपण काढून ठेवलेलं आहे. आता हाताला जमल ते आकार किंवा गोल आकार करा किंवा लांबट आकारात करा, कसंही केलं तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी मी सोयीप्रमाणे लांबट आकाराचे रोल बनवून घेणार आहे. आता जितके होतील पिठाचे आपण तितके आता रोल बनवून घेऊ सुरुवातीला. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला आणखीन असे कुठले पदार्थ आवडत असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर ह्या ठिकाणी आपण एक चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीवरती असे आपल्याला पूर्ण रोल बनवून घ्यायचे. आता व्यवस्थित आपण पूर्ण रोल जे आहे ते ठेवून घेतलेले आहेत, आपल्याला ॲडजस्ट करून ठेवून घ्यायचे व्यवस्थित. तर पूर्ण पीठ जे आहे आपण तयार केलं ते पीठ पूर्ण आता संपलेलं आहे. ह्या ठिकाणी आपण पूर्ण पिठाचे रोल बनवून घेतलेले आहेत किंवा तुम्ही गोल आकारात बनवून घेतलात किंवा इडली पात्रामध्ये ठेवलात तरीसुद्धा चालते. तर आता हे जे आपण चाळणीत रोल ठेवलेले आहेत, चाळणी काय करायचं आहे, आपण आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं होतं अगोदरच. पाणी चांगलं गरम झालं त्यामध्ये आपण एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यामध्ये ही चाळणी ठेवून द्यायचं किंवा स्टीमरमध्ये स्टीम करून घेतलं तरीसुद्धा चालते. आता एक 5-7 मिनटाकरता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं म्हणजे चांगली वाफ लागली जाईल पिठाला. असं आपण वाफवून घेतलेलं आहे, पाहू शकता मस्त फुगलेलं आहे पीठसुद्धा. आता ह्या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, एक परात घ्यायचं आणि त्या परातीमध्ये आपल्याला आता हे पूर्ण रोल जे आहेत ते टाकून घ्यायचे. सुरुवातीला फक्त मी तेलाचा थोडा हात पुसलेला आहे, एक थेंबरसुद्धा तेल घेतलेलं नव्हतं. बिलकुल तेलाचा जास्त वापर करायचा नाही, कारण वर्षभरासाठी जे वाळवण्याचे पदार्थ करतो त्याला तेल जास्त वापरायचं नाही, नाहीतर वास येईल. ह्या ठिकाणी हाताला चटके बसतील, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी असं मॅशर घ्यायचं आणि मॅशरनं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जे की पीठ चांगलं मळलं जाईल आणि एकत्र होईल असं आपण हे पीठ जे आहे ते मॅशरच मिक्स करून घेणार आहोत. आणि जेव्हा थोडंसं हात लावण्यासारखं होईल तेव्हा आपल्या हाताने सुद्धा व्यवस्थित मळून घ्यायचे. अगदी छान नवीन नेहमीपेक्षा वेगळे आणि खाण्यासाठी चविष्ट आपले हे पापड आहे, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि एक पट नाही तर अगदी चौपट फुलणारे आहेत, कढईमधून सुद्धा बाहेर येते इतकी पापड हे मोठे होतात. 100% गॅरंटीने तुम्ही हे पापड एकदा नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी आपलं पीठ छान तयार झालेलं आहे, एकत्र मिक्स झालेलं आहे आणि बिलकुल हे पापड चिरत नाहीत. ही प्रोसेस थोडं 1-2 मिनटं करा म्हणजे बिलकुल तुमचे पापड चिरणार नाहीत किंवा पापड करते वेळेसुद्धा तुम्हाला अवघड जाणार नाहीत. खूप फटाफट पापड बनवून तयार होतात. तर ह्या ठिकाणी पीठ चांगलं तयार झालेलं आहे. तर पापड कसं बनवायचं ते तुम्हाला आता पुढे मी सांगेनच. ह्या ठिकाणी एकत्र पीठ करून घेऊन आपण परत आता रिकामी करून घेणार आहोत आणि एका भांड्यामध्ये हे पीठ जे आहे ते पूर्ण काढून आपल्याला झाकून ठेवायचं आहे. असा गोळा तयार होत असेल तर पीठ चांगलं तयार झालं आहे असं समजायचं. तर आता पीठ एकदम छान मऊ तयार झालेलं आहे. आता पीठ जे आहे ते आपण पूर्ण काढून घेऊ. आता थोडंसं आणखीन आपण मळून घेतलेलं आहे आणि म्हणून आपण पीठ जे आहे ते भांड्यात काढून घेतलेलं आहे. आणि असा एखादा गोळा घ्यायचा आणि 2 पॉलिथिन घेतलेल्या आहेत. पॉलिथिन मी अगोदरसुद्धा पापडाला यूज केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे ठेवून आपल्याला हे प्रेस करायचं आहे किंवा पोळपाट घेतलं तरीसुद्धा चालते किंवा तुम्ही पुरी मशीननं केला तरीसुद्धा चालते. असेच पापड व्हायला टाकलात किंवा घरातच एखादा पॉलिथिन टाकून तुम्ही हे घरातच फॅनच्या खालीसुद्धा पापड हे टाकू शकता किंवा हाताने असं प्रेस करत आपल्याला हे मोठं करता येतं.
तर ही सोपी तुम्हाला पद्धत वाटत नसेल तर तुम्ही आणखीन एका पद्धतीनं म्हणजे लाटण्याने आपल्याला हलक्या हाताने हळूहळू लाटत आपल्याला हे मोठे करून घ्यायचे. बिलकुल जड जात नाही, कारण पीठ इतकं छान तयार झालेलं असतं की जास्त वेळ लागत नाही. हलक्याच हाताने आपल्याला हे पापड जे आहे ते मोठे करून घ्यायचे. जमेल तितकं आपल्याला गोल आकारात बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी बिलकुल पापड चिरत नाही. जितकं मोठं बनेल तितकं पापड हे बनवू शकतो, कारण सगळ्यात मेन ट्रिक म्हणजे पापडाचं पीठ बनण्याची आहे. जर पीठ चांगलं तयार झालं तर बिलकुल पापड मोडत नाहीत. तर ह्या ठिकाणी आता घरातच फॅनच्या खाली मी हे पापड टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीने सुरुवातीला वरची पॉलिथिन काढून घ्यायची आणि आपण नंतर उलट्या साईडने टाकून आपल्याला असं प्रेस करून आपल्याला ही सुद्धा पॉलिथिन काढून घ्यायचं आहे. बिलकुल पापड मोडत नाही, तर इतके पटकन बनवून तयार होतात. 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्ही हे 50 ते 100 पापड बनवू शकता. इतकी छान पद्धत आहे. तर आता जसं तुम्हाला पहिलं दाखवलं आहे त्याच पद्धतीनं मी आता हे सर्व पापड जे आहे ते पटकन बनवून घेणार आहे आणि व्हायलासुद्धा ठेवणार आहे. आता सुरुवातीला तर मी हे घरातच 1 तासासाठी फॅनखालीच ठेवणार आहे. नंतर जेव्हा ऊन येईल गॅलरीमध्ये तेव्हा मी उन्हात टाकणार आहे. तुम्ही डायरेक्ट टेरेसवर टाकलं तरीसुद्धा चालते. जर माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल तुम्हाला पाहायला भेटतील. चला आता तुम्ही सुद्धा पाहिलेला आहे की नाही सोपी ट्रिक. खूप सोप्या पद्धतीने पापड बनवलेले आहेत आणि परफेक्ट आहेत. मेन पालकचे आहेत. मुलांना तर पहिल्या उशीरच आवडतील किंवा खाऊन पाहिल्यानंतर ते मुलं हट्ट करतील. इतके छान चविष्ट हे पापड आहे. तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने पापड नक्की ट्राय करा. तर आता 1 दिवसाकरता आपण हे कडकडीत वाळवून घेतले, चांगले पापड वाळलेले आहेत. तर आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचे. तेल चांगलं गरम करून घ्यायचे. आणि तुम्हाला सुद्धा पाहिल्यावर लक्षात येईल की पापड किती पट फुलू शकतात. अगदी चौपट कढईच्या बाहेर येणारे हे पापड आहेत. नक्की ट्राय करा. तळण्यासाठी कढईसुद्धा कमी पडत आहे. इतके हे मोठे पापड होणार आहे. तुम्हाला सुद्धा पाहतात लक्षात आलेलं असेल, किंवा तुम्ही खूप छोट्या छोट्या आकारात केला तरीसुद्धा चालते. पाहू शकता अगदी मस्त फर्मने हे पापड जे फुलत आहेत. अगदी हलके आणि खुसखुशीत पापड बनवून तयार झालेले आहेत. ह्या ठिकाणी एक नाही तर मी 4 ते 5 तुम्हाला पापड तळून दाखवलेले आहेत आणि ते किती खुसखुशीत झालेत ते सुद्धा तुम्हाला मी लगेचच तोडून दाखवणार आहे. अगदी चविष्ट खमंग जिरा, तीळ आणि आपण ह्या ठिकाणी पापड वापरला आहे. अगदी मस्त पापड बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करा. अगदी खुसखुशीत पापड तयार झाले. ते पापडसुद्धा तोडून दाखवलेला आहे आणि पापडसोबत खाण्यासाठी आपल्याला थोडेसे शेंगदाणे घेतले तर 4 शेंगदाणे 1 पापड खाल्लं तर तुम्हाला काहीच खायची गरज नाही. मधल्या वेळामध्ये उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी अगदीच छान पर्याय. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हे पालक पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. नमस्कार. चला तर मी कल्पना, माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर ह्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपण टाकलेले आहे शेंदूर आणि जिरे टाकलेले आहेत भरपूर असे. तर आता हे मिक्सरला आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे. उन्हाळा स्पेशल पदार्थ आहे. अगदी खुसखुशीत आहे. नक्की ट्राय करा. तर ह्या ठिकाणी आपण रात्रभरासाठी भिजत ठेवलेला 1 किलो साबुदाणा आहे आणि चांगला भिजलेला सुद्धा आहे. चला तर आता काय करायचं, गॅसवरती आपण मोठं पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला जितका साबुदाणा घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी ठेवायचं आहे. साबुदाणा घेताना आपल्याला मेजून घ्यायचं आहे. ज्या भांड्यानं साबुदाणा मेजून घेतला त्याच भांड्यानं 2 भांडे इतकं आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे वाटण आपण ठेचा घेतला आहे तो टाकून द्यायचा आहे किंवा लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालते. आता मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं पाण्याला उकळी येऊ द्यायचं आहे. आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करून घेऊ आपण. आता ह्या ठिकाणी आपण 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. आता त्यावरची पूर्ण साल काढून घ्यायचे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा हा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे ते. तर आता ह्या ठिकाणी आपण पूर्ण साल जी आहे ते आता काढून घेणार आहोत. जर माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वाळवण स्पेशल भरपूर असे आपले पदार्थ अपलोड झाले, ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. अगदी छान झटपट दाखवलेले आहेत आणि कमी वेळात कसं बनायचं ते सुद्धा तुम्हाला कळून जाईल. चला तर ह्या ठिकाणी पूर्ण बटाट्याची साल जी आहे ती काढून झाली. पाण्यामध्ये आपल्याला पूर्ण बटाटा टाकून द्यायचे. आता एक एक बटाटा आपल्याला काय करायचे, एखादी खिसणी घ्यायचे, कुठलीही खिसणी घ्या आणि त्या खिसणीने आपल्याला पूर्ण बटाटे जे आहेत ते ही खिसून घ्यायचे. खिसून घेतल्यानंतर स्वच्छ आपण ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इतकी फास्ट प्रोसेस आहे. तुम्हाला बिलकुल पापड करून केलं नसल्यासारखं खूप छान पद्धतीने हे पापड बनून तयार होतात. तर ह्या ठिकाणी पूर्ण खीस जो आहे आपल्याला खिसून झालेला आहे. आता ह्या ठिकाणी खीस आपला खिसून झालेला आहे. आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर आपण ते
उकळत्या पाण्यामध्ये आपण जे पाणी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे उकळायला, त्या पाण्यामध्ये आपल्याला हा खीस पूर्ण जे आहे तो स्वच्छ धुवून आपल्याला हा टाकायचा आहे. पाहू शकता ह्या पद्धतीने आपण धुवून घेतलेलं आहे. आता तर पाण्याला चांगली उकळी आली असेल, आपण झाकण ठेवलेलं आहे वरती. पाहू शकता अगदी छान खळखळ उकळी आलेली आहे. त्यामध्ये आता आपण हा खीस टाकून देणार आहोत. उकळत्याच पाण्यात आपल्याला खीस टाकायचं. जर नंतर टाकलं तर बटाटा जो आहे तो चांगला उकळणार नाही, त्यामुळे सुरुवातीलाच आपण हा बटाटा टाकून दिलेला आहे आणि पूर्ण ह्या ठिकाणी बटाटा टाकून घ्यायचं आहे. चला पूर्ण बटाटा खीस टाकून झालेला आहे. 5 मिनिटाकरता असं उकळू द्यायचं आहे, जे की बटाटा जो आहे तो चांगला मऊसर होईल. आता ह्या ठिकाणी 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. त्यामध्ये आपल्याला हा पूर्ण साबुदाणा जो आहे तो आपल्याला पूर्ण टाकून द्यायचा आहे. जर थोडं थोडं करून आपला पूर्ण साबुदाणा जो आहे तो टाकून द्यायचा आहे. आता साबुदाणा टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक 10 ते 15 मिनिटाकरता चांगलं शिजू द्यायचं आहे आणि खळखळ उकळीसुद्धा यायला पाहिजे आणि साबुदाणा पूर्ण ट्रान्सफर व्हायला पाहिजे आणि घट्टसर आपलं हे बॅटर बनून तयार होते. जे की पापड बनवण्यासाठी कितपत आपल्याला टाकण्यासाठी घट्ट हवं आहे तितकं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. शिजवण्याची प्रोसेस आपल्याला सावकाश करायची आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे. जर चांगलं पीठ नाही शिजलं तर पापड जे आहेत ते चिरण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला 15 ते 20 मिनिट आपल्याला सारखं ढवळत राहून आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. शिजवून घेतल्यानंतर घट्टसर होते. पापड टाकल्यानंतर वितळणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला घट्ट शिजवून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी छान पीठ शिजत आहे आणि घट्टसुद्धा व्हायला सुरुवात झाली आहे. घट्ट झालेलं आहे. चला तर आपल्याला पापड घालून पाहायचे. तर ह्या ठिकाणी पाहू शकता मी थोडे पापड टाकून पाहिलेले आहेत. बिलकुल पापड जे आहेत ते पगळत नाहीत किंवा वितळत नाही जास्त. अगदी गोल आकारात पापड बनवून तयार होत आहेत. तर अशाच पद्धतीने सर्व पापड जे आहेत आता ह्या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत. सर्व पापड तर आपले छान तयार झालेत. अगदी खमंग आणि खाण्यासाठी खुसखुशीत पापड आहे. तर 1 दिवसाकरता आपल्या कडकडीत उन्हाला वाळवून घ्यायचं आहे. तर 1 दिवसानंतर पहा ह्या ठिकाणी अशा पद्धतीने वाळलेले आहेत. अगदी इतक्या शब्दामध्ये इतके सारे पापड. अगदी प्रेस पापडला तुम्हाला खूप वेळ लागतो, पण हे पापड करण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही. अगदी काचेसारखे पातळ हे पापड बनून तयार होतात. उपवास स्पेशल आहेत, नक्की ट्राय करा. तर आता ह्या ठिकाणी पापड तुम्ही पाहिलेले आहेत, तळून पाहायचं आहे किती पापड फुलू शकतं. लहान आकारातलाच पापड घेतलेला आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान पांढरा शुभ्र फुलतो आणि खुसखुशीत होते, काय कडक होत नाही. अगदी ठिसूळ हे पापड बनून तयार होतात. तर तुम्ही तर पापड तळलेले पाहिलेले आहेतच. जर तुम्हाला एक पापड ह्यामधलं तळून दाखवते की किती तुम्हाला पहिल्यांदा लक्षात येईल की किती खुसखुशीत पापड आहेत. अगदी हलके पापड झालेले आहेत आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी चविष्ट आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर एक कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की पापड कसे झाले आहेत किंवा तुम्ही उपवास स्पेशल पापड कसे व्हा ते सुद्धा एक कमेंट करून सांगा. आता ह्या ठिकाणी इतके पापड आपण तळून पाहिलेत. अगदी खुसखुशीत साबुदाणा सुद्धा मध्ये अख्खा दिसत आहे आणि मध्ये तुम्हाला खीर सुद्धा दिसत आहे. अगदी छान पापड बनून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. नमस्कार. चला तर मी कल्पना, माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आता ह्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत बटाटे जे आहेत ते आपण ह्या ठिकाणी 20 किलो घेतलेले आहेत आणि त्यावरची आपल्याला सुरुवातीला पूर्ण साल काढून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता परातीमध्ये आपल्याला हे सुरुवातीला खिसून एखाद्या पातेल्यामध्ये पाणी ठेवून आपण आता पूर्ण बटाट्याची साल काढून घेणार आहोत आणि पाण्यात ठेवायचं आहे. बिलकुल पाण्याच्या बाहेर ठेवायचं नाही. तर ह्या ठिकाणी परात घेतलेली आहे. परातीमध्ये तुरटी जी आहे ती आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि एक छोटा खडा आपण त्यात टाकून ठेवणार आहोत. आता खिसणी घेतलेली आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ज्या आकारात बनते त्या आकाराची खिसणी घ्या आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे पूर्ण चिप्स जे आहेत ते खिसून घ्यायचे. खूप जास्त पातळ हवे असतील तर थोडी पातळ असली चिप्स पडत असतील अशी खिसणी घ्यायचे. तर पाहू शकता ह्या ठिकाणी मस्त गोल आणि अगदी छान जाडसर आपले हे चिप्स, मला जाडसर आवडतात त्यामुळे मी जाडसरच बनवणार आहे. तर अशा पद्धतीनं आता सर्व जे आपले 20 किलो बटाटे आहेत त्याचे आपल्याला अशाच पद्धतीनं पूर्ण परातीमध्ये सुरुवातीला आपल्याला ठेवून घ्यायचं. नंतर जास्त झाले की आपण एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये आपल्याला हे टाकत जायचं आहे. खूप जास्त प्रमाण असल्यामुळे ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं नाही. मोठं पातेलं ठेवलं आणि त्यामध्ये मी असंच खिसून पूर्ण चिप्स सुरुवातीला मी तयार करून घेणार आहे आणि चिप्स तयार झाल्यानंतर आपल्याला 2 ते 3 वेळेस आपल्याला स्वच्छ पाणी ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला हे चिप्स जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ज्या दिवशी आपल्याला चिप्स करायचे त्या आदल्या दिवशी आपल्याला हे चिप्स बनवून ठेवायचे आहेत. तर हे मी आदल्या दिवशी 4 वाजता हे चिप्स बनवत आहे आणि रात्रभरासाठी आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे. स्वच्छ 4 वेळेस धुवायचं आणि पाण्यात ठेवून द्यायचे. तर पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपले सर्व चिप्स जे आहेत ते आता बनवून झालेले आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा.
आणि वाळवण्याचे आपले भरपूर असे पदार्थ अपलोड झाले, ते सुद्धा तुम्हाला जर पाहिजे असतील तर जाऊन पाहू शकता. अगदी सविस्तर आणि सोप्या पद्धतीने दाखवलेले आहेत. तर ह्या ठिकाणी पाहू शकता इतके आपले हे चिप्स बनवून झालेले आहेत आणि पाण्यातच आपण स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. आणि आता हे पाणी आपल्याला सकाळी काढून टाकायचं आहे आणि दुसऱ्या पाण्यामध्ये आपल्याला हे आता पाहू शकता ह्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता आपण आता हे शिजायला ठेवणार आहोत. ऊन चांगलं होण्याच्या अगोदर आपण हे शिजवून घ्यायचं, म्हणजे उन्हात आपल्याला हे वाळायला खूप वेळ लागतो टाकण्यासाठी. त्यामुळे थोडंसं सकाळी लवकर उठून आपल्याला हे चिप्स बनवायचे आहेत. ह्या ठिकाणी पाणी उकळायला एक डबा ठेवलेला आहे, कारण गॅसवरती पातेलं जर 2 ठेवलं तर बसणार नाही व्यवस्थित. त्यासाठी आपण हा जुगाड केलेला आहे की आपण डबेच ठेवल्या, डब्याला काही होणार नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने हे उकडले जातात. मी दरवर्षी ह्याच पद्धतीनं करते. तर ह्या ठिकाणी आपण पाणी अर्धा डबा उकळायला ठेवलेला आहे. त्यामध्ये हे चिप्स जे आहेत ते स्वच्छ धुवून आपण टाकलेत. दोन्ही डबे आपण फुल केलेले आहेत आणि त्यामध्ये आपण शिंदिरून टाकून ठेवलेलं आहे. तर आपल्याला एक 15 ते 20 मिनिटाकरता चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी छान उकळी आलेली आहे आणि जे चिप्स आहे ते थोडं आपल्याला चिरून पाहायचे, जे की चांगले उकडलेले आहेत की नाही ते सुद्धा चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या ठिकाणी मी चेक करून पाहणार आहे चिप्स आपले किती उकडलेले आहेत. ह्या पद्धतीनं अगदी छान उकडले आहेत आणि मी चाळणीवरती आता पूर्ण चिप्स ज्या आहेत त्या अशाच पद्धतीनं आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. बाहेर काढून घेतल्यानंतर एका पातेल्यात घेऊन मी आता हे टेरेसवरती आपल्याला एक पॉलिथिन अंतरायचं आणि त्यावरती आपण आता हे चिप्स वाळण्यासाठी ठेवणार आहोत. तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि पूर्ण चिप्स जे आहेत ते आपले टाकून झालेले आहेत. टाकून झाल्यानंतर दुपारच्या वेळेस तुम्हाला दाखवते इतके वाळून असे मस्त वाळून गेलेले आहेत. आणखी आपल्याला 2-3 तास लागतील चांगले वाळण्यासाठी. चला तर दुसऱ्या दिवशी पाहू शकता ह्या ठिकाणी 1 दिवसाला कडकडीत आपण ऊन दिले. आता इतके चांगले वाळलेले आहेत की आता आपल्याला तळून पाहायचं की आपले चिप्स जे आहेत ते किती पांढरे शुभ्र आणि ठिसूळ झालेले आहेत. एकही चिप्स आपल्या ह्या ठिकाणी तुटलेलं किंवा वेगळ्या आकाराचे झाले नाहीत. पूर्ण गोल आकारामध्ये व्यवस्थित आपण ह्या ठिकाणी चिप्स जे आहेत ते खिसून घेतलेले आहेत. खूप प्रेस करून किंवा खूप हलक्या हाताने आपण हे खिसलेले नाहीत. व्यवस्थित आपण हे चिप्स खिसून घेतल्यामुळं चिप्स चांगले बनून तयार झालेले आहेत. चला तर तळून पाहूया. तर ह्या ठिकाणी गॅसवरती आपण कढई ठेवली आहे. तेल छान गरम करून घेतलेले आणि त्यामध्ये चिप्स टाकून आपल्याला तळून पाहायचे. अगदी पांढरे शुभ्र आणि मस्त आपले हे चिप्स जे आहेत ते तळून झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा पाहिल्यानंतर लक्षात आलेले असेल की चिप्स जे आहेत ते पापडासारखे अगदी छान खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र पापडासारखे आपले चिप्स बनून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला हे उपवास स्पेशल चिप्स कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा, किंवा तुमची कुठली पद्धत वेगळी असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. वर्षभर टिकण्यासाठी आपण हे चिप्स बनवलेले आहेत आणि अगदी योग्य पद्धत आहे, सोपी आहे, सहज कोणालाही बनवता येते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.